Cancer Healer Center, a new beginning. नागपुरातील हिंसाचारामागचा मास्टरमाइंड फहीम खान असल्याचा पोलिसांना संशय। फहीम खानवर 27 कलमं लावली तर फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष असल्याची माहिती। नागपुरात राड्याआधी औरंगजेबाच्या समर्थनात घोषणाबाजी केल्याचा आरोप। हिंदू संघटनांच्या आंदोलनाची तक्रार देण्यासाठी गेलेले असतानाच घोषणाबाजी, व्हिडिओही व्हायरल। नागपूरच्या राड्यादरम्यान भालदारपूर या ठिकाणी जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न। गणेशपेठ पोलीस ठाण्यात जमावाविरोधात गुन्हा दाखल। हात उचलणाऱ्यांना पोलिसांचा धाक काय असतो ते दाखवणार, आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करणार, योगेश कदमांचा इशारा। नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या 10 टीम्सकडून आणखी आरोपींचा शोध, तर सायबर टीमकडून 4 ते 5 हजार व्हिडिओजची तपासणी सुरू। संचारबंदीमुळे नागपुरातील 170 पेक्षा जास्त शाळांसह 11 मार्गांवरील बसेस पूर्णपणे बंद, तर राडा झालेल्या गल्ल्यांमध्ये स्थानिकांकडून बॅरिकेडिंग। औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी, अनुचित प्रकार टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय, तर कबरीच्या वादामुळे पर्यटकांमध्ये 40 ते 60% घट। अंगावर सोनं आणि टेबलावर पैशांचं बंडल ठेवून वाळू माफियाचं रील, पोलिसांसोबतचे व्हिडिओ व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न। भाऊ राठोडवर कारवाई करण्याची हिंगोलीतल्या सेनगावच्या ग्रामस्थांची मागणी। खोडकेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादीतील अनेक पदाधिकारी नाराज, तर एका घरात 2 आमदार देऊन काय फायदा, इच्छुकांचा सवाल, सूत्रांची माहिती। प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरला रवाना। कोणत्याही क्षणी कोरटकरला अटक होण्याची शक्यता, कोरटकर उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची सुद्धा शक्यता। अॅडव्होकेट शेखर जोशींकडून बुलढाण्यामध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांविरोधात तक्रार। सामनातील संपादकीय लेखामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप। अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतल्या। भारतीय वेळेनुसार पहाटे 3:27 यान फ्लोरिडाच्या समुद्रात उतरलं। सध्या चालता येत नसलं तरी चेहऱ्यावर समाधानाचं हास्य। ठाण्यातील पार्किंग प्लाझा रुग्णालयातील बेड धूळ खातच, कोरोना काळात बनवलेलं हे रुग्णालय धुळीत, लाखोंची सामग्री खराब होण्याच्या मार्गावर। मुंबईतील बांद्रामध्ये 71 लाखांचा 286 किलो गांजा जप्त, गुन्हे शाखेची कारवाई, एकाला अटक। बँक ऑफ महाराष्ट्रमधील ऑल इंडिया बँकिंग एम्प्लॉईज असोसिएशनच्या सदस्यांचा उद्या 1 दिवसाचा लाक्षणिक संप, कर्मचारी भरतीची यातनं मागणी। पुण्यात 531 जागांसाठी 3000 मुलींची गर्दी, तर पोलीस भरतीच्या वेळी मोठा गोंधळ, गर्दीमुळे अनेक मुलींच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती। मुंबईत विमानतळावरून प्रवास आता महागणार, तर देशांतर्गत प्रवाशांसाठी 325 रुपये, तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 650 रुपयांची वाढ। अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडनं वापरकर्ता विकास शुल्क वाढवला। पुण्यामध्ये मार्च महिन्यातच कमाल तापमान 41च्या पार, तर कोरेगाव पार्कमध्ये सर्वाधिक 41.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। उष्णतेची लाट येऊन गेल्यानंतर आता हवामानात पुन्हा बदल, 5 दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता। ट्रम्प आणि पुतीन यांच्यामध्ये फोनवरून तासभर संवाद, रशिया युक्रेन युद्धावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने यामध्ये चर्चा। Cancer Healer Center, a new beginning.